भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं आज कोल्हापुरात आगमन झालं। युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेज आहे। त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक इथं प्रचंड गर्दी झाली होती। महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपचा ध्वज हातात घेतलेल्या तरुणाईमध्ये सळसळता उत्साह होता। पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ ठरणार असल्याचं सांगत वर्षभरात 1 लाख युवक युवतींना भाजपशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचं संघटन राज्यात मजबूत करणार असल्याचं युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमूद केलं। रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गानं मोठी गर्दी केली होती। युथ आयकॉन आणि कोल्हापूरचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे। राज्यस्तरावरील प्रदेशाध्यक्षासारखं महत्त्वाचं पद कोल्हापूरला मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे। त्यामुळे आज दुपारपासून भाजप कार्यकर्ते आणि तरुणाईचे जथ्थे ताराराणी चौकाच्या दिशेने येत होते। छत्रपती ताराराणी चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता। सायंकाळी 5 वाजता कृष्णराज महाडिक यांचं छत्रपती ताराराणी चौकात आगमन झालं। भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कृष्णराज महाडिक यांचं औक्षण करण्यात आलं। छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली। सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्राध्यापक जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते। भाजपचे ध्वज आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो असलेले फलक हातात घेऊन भाजप आणि कृष्णराज महाडिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता। ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बी न्यूज कॉर्नर मार्गे रॅली विनस कॉर्नर चौकात आली। या ठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली। बिंदू चौकातील शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुतळ्याला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला। रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। ठिकठिकाणी महिलांनी कृष्णराज महाडिक यांचं औक्षण केलं, तसंच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। या रॅलीत चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, प्रताप पाटील कावणेकर, देवराज बारदेसकर, महेश पाटील, चंद्रकांत घाटगे, संग्राम निकम, महेश वासुदेव, राजसिंह शेळके यांच्यासह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपचे पदाधिकारी तसंच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते। एकच चर्चा युवा मोर्चा, कृष्णराज महाडिक यांचा विजय असो यासह विविध घोषणा देत या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषी समारोप झाला। यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेला होता। माजी नगरसेवक किरण शिराळे, नगरसेवक विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर पुष्पवृष्टी केली।
त्यामध्ये प्रीतम शिराळे, मंगेश नरोटे, अमित मंडपे, गौतम झाड, संदीप खाडे, सचिन रोटे, सागर धुमाई, वृषाली शिराळे, अस्मिता शिराळे, प्रणाली वावडेकर, शीतल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या पुष्पवृष्टीत सहभाग घेतला। यावेळी कार्यकर्त्यांनी महाडिक आणि भाजपचा जयघोष केला। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं स्वागत आज ठिकठिकाणी जल्लोषात झालं। स्टेशन रोडवरून ही रॅली पुढे आली। तिथे नगरसेविका निलिमा पाटील, शैलेश पाटील तसंच भाजपा शाहूपुरी कोर कमिटी सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून गोकुळ हॉटेल कॉर्नरला रॅलीचं जल्लोषी स्वागत झालं। फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। रॅलीत सहभागी झालेल्यांना आणि नागरिकांना 6000 पाण्याच्या बाटल्या, कोकम सरबत, आंबा बर्फीचं वाटप करण्यात आलं। दरम्यान भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं नागाळ पार्कातील भाजप कार्यालयात आगमन झालं। इथं त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या वतीनं जल्लोषी स्वागत झालं। एकच चर्चा युवा मोर्चा या घोषणांनी भाजप कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला। दरम्यान कृष्णराज महाडिक यांचं स्वागत करताना त्यांना विठ्ठलाची प्रतिमा दिली, तसंच वारकरी वेश परिधान करायला लावला। गळ्यात तुळशीचा हार घातला। काहींनी शाल, काहींनी बुके तर काहींनी गुलाब पुष्प देऊन कृष्णराज महाडिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मला एवढं मोठं पद मिळालेलं आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे। त्याचबरोबर मी मागच्या काही 2 ते 3 दिवसात मला पद जाहीर झाल्यापासून मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल अशा अनेक ठिकाणी भेटी घेत आलो आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये अधिवेशन असल्यामुळं सर्व मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय सगळ्यांच्या भेटी घेतल्या। सर्वांनी खूप चांगल्या सूचना, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि इथून पुढं आमचं आता युवा मोर्चाचं एक ध्येय जे असणार आहे ते म्हणजे येणाऱ्या 1 वर्षात 1 लाखपेक्षा जास्त आम्हाला सदस्य ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये नोंदणी करून घ्यायचे आहेत। त्याची सुरुवात काल पुण्यापासून झालेली आहे। मी सांगताना फार आनंदाने हे सांगतो की जेव्हा मी काल पुण्यामध्ये होतो तेव्हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फॉलोअर झालेत त्यांना एक आवाहन केलं होतं की मला आपण भेटायला यावं, आपल्या सगळ्यांची भेट मला घ्यायची आहे। आणि त्या दरम्यान मी बघितलं की ज्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे ते सुद्धा येऊन माझ्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक होते। या कार्यालयात भाजप प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते तानाजी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चौगले, नगरसेवक विजय जाधव, राजसिंह निंबाळकर, नाथाजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पोवार, रवीश पाटील, प्रशांत बुगले, ॲडव्होकेट संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, अनुप देसाई, समयश्री कुमार अय्यर, डॉक्टर सदानंद राजवर्धन, शंतनू मोहिते, ओमवीर महाडिक, जयेश घरपणकर, अवधूत अपराध, सुधीर राणे यासोबतच मोहोळ, सांगोला, पळूज, सिकंदर टाकळी इथले सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकाऱ्यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला।